वेळ मिळतो बाई, मला तर वेळच मिळत नाही कामातून. आणि मस्त फ्रेश व्हायचं, साडी वगैरे घालायची, मेकअप करायचं आणि बनवायचे व्हिडिओज, बस दुसरं कामच काही नाही. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की काय काय कामं असतात. सकाळ झाली, चिंटू उठला. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर माझं सकाळचं रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लाईव्हला बरेच जण म्हणत असतात की काय तुम्हाला काय कामं नसतात का, कामं असतात आणि आज त्याच कामाचा जो पाडा आहे मी तुमच्यासमोर म्हणणार आहे. तर रात्रीचं थोडं शूट केलं होतं. रात्री अबीर त्रिशिकाला दोघालाही झोक्यामध्ये झोपी घालावं लागतं. झोपी घालेपर्यंत 11:30-12 कधी वाजतात समजत नाही. रात्री झोपायला उशीर होतो, त्यामुळे सकाळचं जे आहे रुटीन आमचं ते 7 वाजता स्टार्ट होतं. निदान 7 तास तर झोप लागेल की नाही, लागेलच ना. 6 ते 7 तास झोप. तर रात्रीच 12-12:30 डेली होतात झोपण्यासाठी. त्यामुळे सकाळी 7चं रुटीन आहे. जसं सकाळी असेल रुटीन, सकाळचं जसं कामं असतील त्यानुसार माझा वेळ असतो उठण्याचा. असं काही नाही आहे की उशिरा उठते किंवा लवकर उठते असं नाही. जसं सकाळचं रुटीन असेल तसं. तर अबीरची स्कूल 8:30ला असते, त्यामुळे 7ला उठते. 7ला उठल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झाल्यानंतर चपाती भाजी वगैरे बनवते. अबीरला फ्रेश करण्यामध्ये माझा अर्धा तास जातो. त्याला उठवणे वगैरे ह्या गोष्टीमध्ये, तयार करायचं. आणि त्याच वेळेमध्ये त्रिशिका उठते. त्रिशिका अबीर सगळ्यांना घेऊन खाली जायचं, बससाठी थांबायचं थोडा वेळ. बस आल्यानंतर त्याला बसवून द्यायचं आणि त्याला पाठवायचं. 8:30ला बस येते करेक्ट. वर आल्यानंतर म्हणजे घरात परत आल्यानंतर त्रिशिकाचं काहीतरी चालू असतं की मला टीव्ही लावून दे. घरभर पसारा पडलेला असतो अक्षरशः. कारण की अनन्याची स्कूल सकाळची झालेली आहे. सकाळी 6:30 पावणे 7ला अनन्या घराच्या तयारी वगैरे करून घरातून बाहेर गेलेली असते. आणि तिनं गेल्यानंतर मी अबीरचे स्कूलचं जे आहे ते डबा वगैरे बनवायला स्टार्ट करत असते. त्रिशिका झोपलेली असते, पण नेमकं 8:30पर्यंत ती काय करते, उठते आणि मग तिला पण घेऊन जावं लागतं सोबत, असं होतं. तर सकाळी 7पासून रुटीन स्टार्ट होतं. 7पासून कशाला, 6:30पासूनच रुटीन स्टार्ट होतं. अनन्याला पण वेणी वगैरे पाडून द्यावी लागते. त्यानंतर तिला स्वतःची नाही पाडता येत. आणि त्यानंतर मग अबीरचं तयारी करावी लागते. अबीरला पाठवल्यानंतर अर्धा तास रिलॅक्स बसते, चहा वगैरे घेते आणि त्यानंतर मग कामाला जे आहे 9च्या नंतर स्टार्ट करते. चपाती भाजी तर सकाळीच बनवलेली असते. मग एखादी रस्सा भाजी आणि भात हेच बनवायचं असतं. सगळं अंथरूण वगैरे सगळं उचलून घेते. सुरुवातीला कोणते कपडे धुवायचे आहेत ते कपडे बाथरूममध्ये टाकून ठेवते आणि त्यानंतर फरशी वगैरे सगळं पुसून घेते. साहेब उठतात, 9:30पर्यंत उठतात अबीरचे पप्पा. आणि त्यांचं काय नाही, उठल्यानंतर आपलं फ्रेश व्हायचं. त्यांचं त्यांनीच कपडे इस्त्री करून घेतात. आधी मी कपडे इस्त्री करून ठेवायचे आधी, पण आत्ता नाही करत. कारण की त्रिशा काय करते, कधी कधी मध्ये हात वगैरे घालत असते, तर तिला चटका बसू नये. कधी आपलं लक्ष नसतं इस्त्री करता आणि मध्येच हात घालेल, कारण की माझ्या मागेच असते ना ती सारखी. त्यामुळे मग त्यांनीच इस्त्री करून घेतात, नाहीतर आधी मीच करून ठेवायचे. पण इतक्यात आता त्रिशिका अबीर मुलं जेव्हापासून आहेत लहान तेव्हापासून मग त्यांनीच करत आहेत इस्त्री कपडे. तर मग घर अगदी स्वच्छ करून घेतलेलं आहे. अनन्यासुद्धा आली. मग 11:30ला तिची काय सुटली होती स्कूल, 10:30 की 11:30 त्या दिवशी सुटली होती. तर ती आलेली. तिने आल्यानंतर मग ती आल्यानंतर थोडं मला रिलॅक्स वाटतं. काही का असे ना, अनन्या नसली ना की थोडंसं अवघड जातं त्रिशिकाला घेऊन काम करणं. पण अनन्या आली की कसं अनन्यासोबत ती खेळते वगैरे आणि कामं इकडे मग माझे पटपट होतात. तसं असं आहे. एवढी मात्र हेल्प मला भेटते की निदान त्रिशिका जरी शांत असली ना तरी डोकं थोडं चालतं माणसाचं. नाही तर मुलं रडवून तर कामं होऊ शकत नाही. तर मग त्यानंतर बघ कपडे वगैरे धुवून घेतले आणि कपडे फक्त सुकवण्यासाठी थोडं मशीनमध्ये लावत असते. हातानंच धुते, पण फक्त थोडे सुकवून घेते जेणेकरून पटकन वाळतात. त्यानंतर मग देवपूजा वगैरे आटपून घेतली. त्रिशिका पण इथे छान फ्रेश झाली होती बाहेर जाण्यासाठी. म्हणजे सांगायचा अर्थ एकच की जेव्हा 7 वाजेपासून उठते ना, तर 7 ते 12, 12:30, 1 एवढा वेळ कामामध्ये जातो. मुलांना खाऊ घालणं, फ्रेश घरातलं वातावरण स्वच्छ ठेवणं, देवपूजा किंवा स्वतःला थोडंसं रिप्रेझेंट ठेवणं, ॲक्टिव्ह ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना अक्षरशः सांगते 5 तास कसे निघून जातात कळत नाही खरंच. आणि ही रियालिटी आहे दररोजची. डेली मला 4 ते 5 तास जातातच. 5 तास तर कंपल्सरी जातात सकाळी सगळं आवरायला. आता म्हणजे असं नाही की ही जी कामं आहेत ती अक्षरशः मी 2 तासामध्ये पण आवरू शकते, पण त्रिशिकाला घेत जर करायचं म्हटलं ना तर म्हणून तो वेळ होतो. ती जर रडायला लागली ना तर अक्षरशः घेऊन बस म्हणते आणि अर्धा तास सुद्धा माझ्या जवळून मग ती हलणार नाही.
रडणारच, काम करू देणार नाही. मग अबीर आला 12:30ला. अबीर आल्यानंतर मग त्याला खेळायला बाहेर जायचं होतं. तर त्याला म्हटलं आधी थोडंसं तू लिहून वगैरे घे आणि नंतर खेळायला नाही तर मग कंटाळा करतो. मग लिहून घेतलं त्याच्याकडून. आणि इथे बघा जेवण रेडी झालेलं आहे. टोमॅटोची चटणी, हिरव्या माट्याची भाजी वगैरे, वरण भात, चपाती असं जेवण बनवलं होतं. तुम्ही बघितला असेल राडा सकाळी कसा होता. तर कामं तर कोणाला चुकणार नाहीत. ही सर्व कामं करून देखील मला ना व्हिडिओज बनवायची आवड आहे आणि तीच आवड मी जपत असते. वेळ मिळेल तसं थोडा वेळ काढून का असेल आपण व्हिडिओज क्रिएट करत असते. ही माझी आवड आहे आणि मी माझी आवड जमते. कारण की आपण स्वतः खुश असेल ना तर अख्खं घर खुश असतं. ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे. आणि आवड असेल तर सवड मिळते, ही गोष्ट काही खोटी नाही आहे. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड आहे ना त्या गोष्टीसाठी आपण वेळ थोडा काढतच असतो आणि मी माझी आवड जपत असते. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत आता मी माझं दुसरं जे चॅनल आहे ॲक्टिंग विथ दीपिका त्यासाठी थोडे रील्स क्रिएट करते. आणि त्रिशू आता थोड्या वेळानंतर झोपेलच. आणि त्यानंतर मग बाकी लाँग व्हिडिओ वगैरे सुद्धा क्रिएट करायचे असतात. घराचं रुटीन प्लस माझं यूट्यूबचं काम दोन्ही मी कसं मॅनेज करते थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद.